नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्थेचे ज्युनियर कॉलेज गुणवत्ता कक्ष सुधार कक्ष अंतर्गत तलाठी व ग्रामसेवक भरती संदर्भामधील भारत व महाराष्ट्राचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास संदर्भातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्या अनेक भरती परीक्षेमध्ये या ठिकाणी येत असतात. मी प्राध्यापक शेख एस श्री ग रावताडे पाटील कनिष्ठ महाविद्यालय पोयगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या समोर या ठिकाणी काही इतिहास संदर्भातील अनेक प्रश्न या ठिकाणी भरती परीक्षेमध्ये येत असतात, स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात आणि त्यामुळे त्यासाठी या ठिकाणी मी मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास या ठिकाणी जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासता येईल. तर त्यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत या संदर्भामधील काही प्रश्न येऊ शकतात स्पर्धा परीक्षेमध्ये. त्याबरोबर महाराष्ट्राचा इतिहास संदर्भामधील जर आपण विचार केला तर या ठिकाणी प्राचीन महाराष्ट्र, मध्ययुगीन महाराष्ट्र आणि आधुनिक महाराष्ट्र या संदर्भात सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा किंवा भारताचा प्राचीन इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर सर्वात प्रथम आपल्या समोर येतं ते म्हणजे सिंधू संस्कृती. तर सिंधू संस्कृतीचा शोध कशा प्रकारे लागला? सिंधू संस्कृती ही भारतातील अत्यंत प्राचीन आणि जुनी अशी संस्कृती आहे. इसवी सन सुमारे 2500च्या पूर्वीची ही संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात होती आणि या संस्कृतीचा शोध कशा प्रकारे लागला, त्या या संस्कृतीमधील काही जे अवशेष आहेत ते अवशेष कशा प्रकारे सापडले आणि या संस्कृतीवरून, त्या अवशेषावरून किंवा त्या वस्तूवरून आपल्याला सिंधू संस्कृतीच्या बराचसा या ठिकाणी इतिहास अभ्यासता येईल. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना या ठिकाणी वैदिक संस्कृती ही सुद्धा अत्यंत महत्वाची अशी संस्कृती या ठिकाणी होऊन गेली, ते आपल्याला सांगता येणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या ठिकाणी आपण जर विचार केला तर ज्या वेळेस आर्यांनी भारतावर आक्रमण केलं किंवा आर्यांची ही संस्कृती वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते, इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सनाच्या 600 या कालखंडामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्राचीन भारताचा या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम पाहता येईल. त्याबरोबर या ठिकाणी आपण जर विचार केला सर्वात प्रथम म्हणजे सिंधू संस्कृती. मला मी सांगितलं की सिंधू संस्कृती ही अत्यंत प्राचीन भारताची जुनी अशी संस्कृती या ठिकाणी अस्तित्वात होती. तिचा शोध सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संस्कृतीचं उत्खनन झालं आणि अनेक महत्वाची स्थळं या ठिकाणी सापडली. सिंधू संस्कृतीमधील हडप्पा हे एक महत्वाचं शहर आहे किंवा ते पहिलं शहर सापडलं आणि म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं या ठिकाणी नाव मिळालेलं आहे. त्याबरोबर काही मोहनजोदडो हे सुद्धा एक महत्वाचं शहर या सिंधू संस्कृतीमधील किंवा हडप्पा संस्कृतीमधील या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांची नगररचना अत्यंत महत्वाची अशी नगररचना होती किंवा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे जे काय हडप्पा संस्कृतीमधील जे काही शहरं आहेत ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी बांधलेले गेलेले आहेत. लोथल यासारखे सुद्धा अनेक शहरं या ठिकाणी सापडलेले आहेत आणि त्यामुळे सिंधू संस्कृतीमधील जे काही शहरं सापडलेली आहेत किंवा जे काही नगरं सापडलेली आहेत ती नगरं अत्यंत महत्वाची आहेत आणि त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याबरोबरच कालीबंगन आहेत, त्याबरोबरच आणखीन अनेक शहरं आहेत, धोलावीरा आहेत, राखीगडी आहेत, असे अनेक शहरं या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये या ठिकाणी सापडलेली आहेत. या संस्कृतीचं वैशिष्ट्य विचार केला तर ही एक अत्यंत शेतीप्रधान, कृषीप्रधान संस्कृती होती. त्याबरोबरच या ठिकाणी आपण जर विचार केला तर सिंधू संस्कृतीमधील नगररचना ही सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला ठिकाणी महत्वाचं मानता येईल. जल व्यवस्था, त्याबरोबर व्यापार प्रधान अशी ही संस्कृती होती. यांच्या अंतर्गत आणि परकीय व्यापार जो आहे तो व्यापार मेसोपोटेमिया संस्कृतीचा होता असं आपल्याला सांगता येईल. त्याबरोबर या ठिकाणी जी काही लिपी आहेत ती लिपी अजून आपल्याला वाचता आलेली नाही. म्हणजे सिंधू लिपी जर आपल्या ठिकाणी जर इतिहासकारांना वाचणं जर सोपे झाले तर सिंधू संस्कृतीविषयी आणखीन बरीचशी या ठिकाणी आपल्याला जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर या संस्कृतीमधील जे काही व्यवसाय आहेत त्यामध्ये जर विचार केला शेती व्यवसाय, त्यामध्ये गहू, ज्वारी, बार्ली, तीळ, कापूस
यासारख्या पिकांच्या या ठिकाणी हडप्पा काळातील जे लोक आहेत ते लोक या ठिकाणी पिकांची या ठिकाणी काय करत असे, निर्मिती करीत असते. त्याबरोबरच व्यवसाय, स्थानिक तसे परकीय व्यापार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता. परकीय व्यापार हा जलमार्गाने होत असे. अनेक बंदरं, जे आपण विचार केला तर लोथल हे जे काही मोदीसाठी प्रसिद्ध असं हडप्पा संस्कृतीमधील जे काही बंदरं आहेत ते बंदरे अस्तित्वात होती. हस्तकला, त्यामध्ये मातीची भांडी, धातुकाम किंवा मण्यांची कारागीर, विणकाम असे अनेक कामं या ठिकाणी सिंधू काळातील लोक हे वापरत असे. त्यानंतर पुढचा जर आपण विचार केला तर वैदिक संस्कृती, म्हणजे या ठिकाणी आर्यांनी सुरू केलेली भारतातील महत्वाची संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. तिचा जो कालखंड जर आपण विचार केला तर त्याचा कालखंड इसवी सन पूर्व 1500 पासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे, इसवी सनाच्या 600 शतकापर्यंत. या वैदिक संस्कृतीमधील जे काही महत्वाचं जर आपण या ठिकाणी घटक अभ्यास केला तर या ठिकाणी जे वेद निर्माण झालेले आहेत किंवा जे ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहेत, हे जे वेद आहेत हे वेद प्रमाणभूत होते. त्याबरोबरच वैदिक काळखंडातील लोक हे निसर्ग देवतांची उपासना करत असते. त्यामध्ये इंद्र, अग्नी, वरुण, मित्र अशा प्रकारचे जे देव आहेत देवतांना प्रसन्न आणि वैदिक धर्मातील लोक हे यज्ञ आणि प्रार्थना करत असते. देवतांना स्तुती किंवा देवतांचं या ठिकाणी स्तुती करण्यासाठी हे जे काय यज्ञ आहे हे यज्ञ वैदिक कालखंडातील लोक म्हणत असते. वैदिक कालखंडामधील महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मूर्तीपूजा नव्हती. त्याबरोबर या ठिकाणी जर आपण विचार केला उत्तर वैदिक काळ तर हा सुद्धा एक महत्वाचा कालखंड मानला जातो. याचा काय जो कालखंड आहे इसवी सनाच्या 1000 ते इसवी सनाच्या 600 शतकापर्यंत जो कालखंड आहे तो उत्तर वैदिक कालखंड या ठिकाणी मानला जातो. यामध्ये यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे प्रचलित या ठिकाणी जे वेद आहेत वेद या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्याबरोबर या ठिकाणी आपल्याला सांगता येणे महत्वाचे आहेत. यज्ञ अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक झाले होते या कालखंडामध्ये. यज्ञामध्ये याज्ञिक ब्राह्मणांचे वर्चस्व जे आहेत वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होते. उपनिषदांचा या कालखंडामध्ये उदय झालेला आहे. निसर्ग देवताऐवजी या ठिकाणी आपण जर विचार केला तर परमसत्ता ही संकल्पना या ठिकाणी केंद्रस्थानी होती असं आपल्याला सांगता येईल. त्याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो आपण या विचार केला तर वैदिक संस्कृतीमधील जी काही समाज व्यवस्था आहे समाज व्यवस्था विचार केला तर समाज हे समताधिष्ठित होतं. त्याबरोबर स्त्रियांना या ठिकाणी मानाचे स्थान होतं. विवाह ही सुद्धा एक समाजातील एक महत्वाची अशी पद्धत होती. कुटुंब संस्था ही स्थिर होती. वर्णव्यवस्था या ठिकाणी लवचिक प्रमाणामध्ये होतं. कौशल्यावर आधारित ही वर्णव्यवस्था होती. स्त्रियांना शिक्षण दिले जात असे. यज्ञामध्ये त्यांना सहभाग घेतला जात असे. अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला समाज व्यवस्थेचा विचार करता येईल. उत्तर वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था अत्यंत कठोर बनलेली आहे. म्हणजे ती वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येईल. वर्णामध्ये जर आपण विचार केला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचा या ठिकाणी समावेश आहेत. प्रत्येकाची जे कर्तव्य आहेत किंवा जी कामे आहेत ती कामे ठरलेली होती. स्त्रियांचे स्थान या कालखंडामध्ये खालवलेले आपल्याला दिसून येईल. आणि त्याबरोबरच शिक्षणावर सुद्धा या कालखंडामध्ये मर्यादा झालेला दिसून येतो. संयुक्त कुटुंब पद्धती या कालखंडामध्ये अस्तित्वात होती. समाजामध्ये असमानता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली होती. प्राचीन भारतातील एक महत्वाचं घटक त्यामध्ये महाजन पदाचा या ठिकाणी उदय कशा प्रकारे झाला आणि हे महाजन पद म्हणजे काय आहेत तर त्या कालखंडामध्ये निर्माण झालेले तत्कालीन कालखंडामध्ये निर्माण झालेले हे छोटी छोटी राज्य त्यांना महाजन पद या ठिकाणी संकल्पना आहे ती संकल्पना वापरण्यात आलेली. काही महाजन पद ही गणराज्य स्वरूपाची होती. काही महाजन पद ही राजसत्ताक पद्धतीची होती. अनेक महाजन पद म्हणजे 16 महाजन पदांच्या या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी जे निर्मिती आहे ती निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये मगध हे सर्वात शक्तिशाली आणि पुढे मौर्य साम्राज्याची पायाभरणी करणारा एक मगध महाजन पद हे महत्वाचं होतं. त्याबरोबर कौशल महाजन पद, वत्स्य महाजन पद, अवंती आहेत, अंग आहेत, कुरु आहे, पांचाल आहे, मल्ल आहेत, वज्जी आहेत किंवा रुज्जी हे सुद्धा महाजन पद होतं. चेदी आहेत किंवा मत्स्य आहेत. त्याबरोबर सुरसेन हे एक महाजन पद आहे. अश्मक हे दक्षिण भारतातील एकमेव असं एक महाजन पद हो त्या कालखंडामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये झालेलं आहे. त्याबरोबर कंबोज हे एक महाजन पद आहे. गांधार हे एक महाजन पद आहे किंवा काशी हे महाजन पद आहे. तर प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो या परिचय दृष्टिकोनातून हे जे महाजन पद आहेत ही महाजन पद सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. या महाजन पदाचे काही राजधानी आहेत त्या राजधानी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना
त्या कालखंडामध्ये निर्माण झालेले जे काही नवीन धर्मप्रवाह आहे ते नवीन धर्मप्रवाहाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबरच या परीक्षे दृष्टिकोनातून जे काही सर्वात प्रथम म्हणजे बौद्ध धर्म, या बौद्ध धर्माचा या ठिकाणी उदय कशा प्रकारे झाला, त्यामधील बौद्ध धर्मामधील जे असणारे जे काही 4 आर्य सत्य कोणते आहेत, अष्टांग मार्ग कोणते आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये या जातींना किंवा वर्णांना या ठिकाणी स्थान नव्हतं, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. या बौद्ध धर्माचा जो प्रभाव आहे तो अहिंसा, करुणा आणि समता यांच्यावर आधारित होता आणि त्यांना तत्कालीन कालखंडामध्ये याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो. त्याबरोबरच या नवीन प्रवाहामध्ये म्हणजे बौद्ध धर्मामध्ये समाजातल्या अस्पृश्यता यांना या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे. त्यांना स्थान नव्हतं. बलिदान, कर्मकांडांचा सुद्धा निषेध केलेला आहे. अशातील अनेक देशांमध्ये उदाहरणार्थ श्रीलंका असेल, चीन असेल, तिबेट असेल, म्यानमार असेल, या प्रदेशापर्यंत या बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी झालेला दिसून येतो. बौद्ध संघामुळे राजे आणि सामान्य जनतेमध्ये सुद्धा हे जो धर्म आहे नवीन धर्म प्रवाह म्हणजे बौद्ध धर्म हा लोकप्रिय झालेला या ठिकाणी दिसून येईल. प्राचीन भारतातील एक नवीन धर्म प्रवाह, त्याबरोबर जसं बौद्ध धर्म आहे तसंच या ठिकाणी महावीर जे वर्धमान महावीर आहेत त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं धर्म म्हणजे जैन धर्म. या जैन धर्मामधील जे काही 24 तीर्थंकर होऊन गेले त्यांचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. या जैन धर्माने अहिंसा, अपरिग्रह, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य या पंचमहाभूतांचा या ठिकाणी उपदेश केलेला आहे. त्यांना महत्वाचं स्थान या धर्मामध्ये आलेला दिसून येतो. त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव म्हणजे पशु हत्या विरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली या नवीन धर्मप्रवाहाने. त्याबरोबर कर्मकांडाने या ठिकाणी निषेध केलेला आहे, विरोध केलेला आहे. त्याबरोबरच या धर्मातील एक महत्वाचं घटक म्हणजे व्यापारी आणि शहरी समाजात मोठा प्रसार या ठिकाणी झालेला दिसून येतो. पुढे दक्षिण भारत असेल, गुजरात असेल किंवा राजस्थानमध्ये सुद्धा या धर्मप्रवाहाचा या ठिकाणी प्रसार आणि प्रचार या ठिकाणी झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे एकूणच महाजनपदांच्या काळामध्ये बुद्ध आणि महावीर यांच्या शिकवणींनी समाज धर्मामध्ये अहिंसा आणि समता किंवा समानता किंवा साधेपणाला या ठिकाणी महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना मौर्य साम्राज्य हे सुद्धा एक महत्वाचं असं साम्राज्य किंवा घराणे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्याचा जो कालखंड आहे इसवी सन पूर्व 322 ते 185 असा मानला जातो. या मौर्य साम्राज्याची स्थापना कोणत्या राजाने केली हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. इसवी सन पूर्व 322 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक राजा या ठिकाणी मानला जातो. त्याबरोबर या ठिकाणी मौर्य साम्राज्याचा जो काही घटक आहे या घटकामध्ये नंद वंशाचा पराभव करून साम्राज्य कशा प्रकारे उभं केलं हे सुद्धा या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे आणि त्याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्याबरोबरच या साम्राज्यामधील कौटिल्य किंवा चाणक्य यांचा जो मोलाचा सल्ला आहे किंवा पाठिंबा आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा अभ्यास या ठिकाणी महत्वाचं आहेत. उत्तरेकडील भारत एकत्र करून बलशाली साम्राज्याची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे हे मौर्य साम्राज्याचा अभ्यास करताना आपल्याला या ठिकाणी पाहता येईल किंवा ते आवश्यक आहे. त्याबरोबर या ठिकाणी मौर्य साम्राज्यामधील महत्वाचे जे सम्राट होऊन गेले किंवा महत्वाचे जे राजे होऊन गेले त्यामध्ये सम्राट अशोक, त्याबरोबर सम्राट अशोकाबरोबरच या ठिकाणी अनेक राजे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्यांचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. सम्राट अशोकाचा या ठिकाणी आरंभ कशा प्रकारे झाला, कशा प्रकारे त्यांनी गादी मिळवली आणि त्याबरोबर त्याच्या जीवनामध्ये एक महत्वाचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे कलिंग युद्ध. आणि कलिंग युद्धानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा बदल झालेला आहे दिसून येतो. कारण का कलिंग युद्ध एक भयंकर युद्ध होऊन गेले, त्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ते जीवितहानी पाहून त्याचे मन हिलावलं गेलं आणि त्यामुळे सम्राट अशोकाचं जे मन आहे मन परिवर्तन झालं आणि त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पश्चाताप झाला. त्यानंतर त्याने या ठिकाणी धार्मिक प्रवृत्तीकडे तो वळला असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. प्राचीन भारताचा ठिकाणी इतिहास अभ्यास असताना आपण जर विचार केला तर सम्राट अशोकाबरोबरच या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोकाने कशा प्रकारे या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याने त्या प्रसारासाठी कशा प्रकारे या ठिकाणी भारतामध्ये प्रसार आणि प्रचार केला आणि त्या प्रसार करत असताना त्याने अनेक स्तंभ आणि शिलालेख या ठिकाणी कोरलेले आहेत. त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. भारताबाहेर जर आपण विचार केला तर श्रीलंका असेल, नेपाळ असेल, बर्मा असेल, थायलंड असेल या ठिकाणी अनेक बौद्ध भिक्खू त्यांनी पाठवले. भिक्खू संघाची स्थापना केली आणि भिक्खू संघ पाठवून किंवा भिक्खूंना पाठवून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याला त्यांनी महत्वाचं स्थान या ठिकाणी
दिलेलं आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर या परीक्षे दृष्टिकोनातून आपण जर विचार केला प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना, तर सर्वात महत्वाचं म्हणजे गुप्त साम्राज्य, हे सुद्धा एक महत्वाचं साम्राज्य या ठिकाणी प्राचीन भारतामध्ये होऊन गेलेलं आहे. गुप्त साम्राज्याला भारताचं सुवर्ण युग या ठिकाणी मानलं जातं, हे सुद्धा आपण महत्वाचे आहेत. गुप्त साम्राज्यामध्ये आर्यभट्टांची जी कामगिरी आहे ती कामगिरी सुद्धा या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. गुप्त साम्राज्यामधील जर विचार केला तर त्या कालखंडामध्ये निर्माण झालेले जे साहित्य आहेत किंवा जे वाङ्मय आहेत, ते वाङ्मय सुद्धा या ठिकाणी अभ्यासणे महत्वाचे आहेत. त्या कालखंडामधील या ठिकाणी कला असेल, साहित्य असेल, शिल्प असेल, यांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याबरोबर या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा जर विचार केला तर मध्ययुगीन भारतामध्ये दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीमध्ये सुलतानशाही कशा प्रकारे निर्माण झाली, याचा सुद्धा या ठिकाणी या परीक्षे दृष्टिकोनातून अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर या दिल्ली सुलतानशाहीचा अभ्यास करत असताना सुलतानशाही कशा प्रकारे निर्माण झाली, म्हणजे पहिले वंश जे आहेत, अनेक वंश या ठिकाणी दिल्लीच्या गादीवर येऊन गेले. त्यामध्ये गुलाम वंशामधील पहिला राजा कोणता होता आणि गुलाम वंशाची स्थापना कोणी केली, गुलाम वंशानंतर येणारे जे काही वंश आहेत, जे काही घराणे आहेत, त्या घराण्यांचा सुद्धा अभ्यास करणे महत्वाचा आहे. त्यामध्ये खिलजी वंश असेल, तुगलक वंश असेल, सय्यद वंश असेल किंवा लोधी वंश असेल, असे अनेक घराणे दिल्लीच्या गादीवर या सुलतानशाही कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत. शेवटचे जे सुलतान घराणे आहेत त्यामध्ये लोधी घराणे आणि लोधी घराण्याची या ठिकाणी लोधी घराणे दिल्लीच्या सुलतानशाहीवर कशा प्रकारे नष्ट झाली, कोणी नष्ट केली, याचा सुद्धा या ठिकाणी किंवा या सुलतानशाहीचा ऱ्हास कशा प्रकारे झाला, याचा सुद्धा अभ्यास करणं या परीक्षे दृष्टिकोनात अत्यंत महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी इस्लाम धर्माचा हिंदुस्थानामध्ये प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे झाला आणि त्याबरोबर त्या कालखंडामध्ये हिंदू मुस्लिम संस्कृतीचे जे मिश्रण आहे ते मिश्रण या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. अखेर 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबराने या ठिकाणी लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवर या ठिकाणी मुघल साम्राज्याची स्थापना केली, हे सुद्धा आपण लक्षात घेणे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यास असताना भक्ती चळवळ आणि सुफी संप्रदाय यांची सुद्धा जी कामगिरी आहे ती कामगिरी अत्यंत महत्वाची आहे. भक्ती चळवळीमध्ये जर आपण विचार केला तर संत कबीर असतील, संत नामदेव, संत गुरु नानक असेल, संत एकनाथ असेल, संत तुकाराम असेल, यांनी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे समानता आणि समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, हे सुद्धा परिषद दृष्टिकोनातून अभ्यास करणे महत्वाचे आहेत. त्याबरोबर सुफी संप्रदायाचा विचार केला तर सुफी संप्रदायामध्ये इस्लाम मधील सुफी संतांनी प्रेम आणि मानवता यांचा जो संदेश आहे तो संदेश या ठिकाणी दिलेला आहे, बंधुभावाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजामध्ये समता आणि समानता किंवा मानवता हे एकमात्र असं एक पंथ आहेत आणि मानवतेचा संदेश देण्याचं कार्य या संतांनी किंवा या सुफी संप्रदायातील जे काय संत होऊन गेले त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी परीक्षे दृष्टिकोनातून अभ्यास करणे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला एक प्रकारे चालना मिळाली असं सांगता येईल. मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यास असताना मुघल साम्राज्य हे अत्यंत महत्वाचं असं घटक मानला जातो. मुघल साम्राज्य जो कालखंड आहे 1526 ते 1857च्या उठावापर्यंत हा जो कालखंड आहे तो कालखंड या ठिकाणी मानला जातो. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली तर सर्वात महत्वाचं म्हणजे बाबर बादशहाने दिल्लीच्या गादीवर मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर बाबरानंतर येऊन गेलेले जे बादशाह आहेत दिल्लीच्या गादीवर त्यामध्ये त्याचा पुत्र हुमायून असेल, हुमायूनचा पुत्र अकबर असेल, अकबरचा पुत्र जहागीर असेल, जहागीरचा पुत्र शहाजहान असेल आणि शहाजहान नंतर त्याचा पुत्र औरंगजेब असेल, असे अनेक बादशाह दिल्लीच्या गादीवर या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. यांचा सुद्धा अभ्यास करणं या परीक्षे दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यास असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी अकबर बादशाहचा जो कार्य आहे किंवा अकबर बादशाह जे कार्य आहेत, कामगिरी आहेत, त्यांची काही भूमिका आहे, भूमिका अभ्यासणे अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अकबर बादशहाने कशा प्रकारे दिने इलाही हा एक नवीन पंथ या ठिकाणी निर्माण केला, धर्मनिरपेक्षतेचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याबरोबरच या ठिकाणी मुघल साम्राज्याचा इतिहास अभ्यास असताना त्या साम्राज्यामधील जे काही सामाजिक परिस्थिती आहेत, आर्थिक परिस्थिती आहेत किंवा प्रशासकीय जी पद्धत आहेत किंवा प्रशासकीय परिस्थिती या ठिकाणी आपल्या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्या कालखंडामधील जे काही नवीन वास्तू जे कला निर्मिती झाली त्या वास्तुकलेचा सुद्धा किंवा शिल्प कलेचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये साम्राज्याचा विस्तार झाला पण धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली
दिसून येतो. अखेर 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर मुघल साम्राज्य या ठिकाणी नष्ट झालं असं आपल्याला सांगता येईल. त्या मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यास असताना मराठा साम्राज्य हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असं साम्राज्य होऊन गेलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे संस्थापक मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं जातं. त्यांचा राज्याभिषेक कधी झाला आणि या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा किंवा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळाची त्यांनी त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि अष्टप्रधान मंडळामध्ये जे काही मंत्री आहेत, जे 8 मंत्री आहेत, त्या मंत्र्यांची कामगिरी किंवा त्यांची कामे जी आहेत ते अत्यंत महत्वाची आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी परीक्षे दृष्टिकोन महत्वाचं आहेत आणि ते परीक्षे दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं महत्वाचे आहे. त्याबरोबर या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यास या मराठा साम्राज्यामधील जे कार्य आहेत, म्हणजे स्वराज्य पासून साम्राज्य निर्माण झालं, म्हणजे स्वराज्याचे रूपांतर नंतरच्या काळामध्ये साम्राज्य झालं, त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. या स्वराज्यामधील जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचे आहेत. त्याबरोबर या ठिकाणी न्यायप्रधान असं एक प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत, त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास असताना या ठिकाणी इंग्रजी सत्तेची स्थापना भारतामध्ये कशा प्रकारे झाली, तर आपल्याला सांगता येईल की 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं आणि प्लासीच्या युद्धानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची हिंदुस्थानामध्ये पायाभरणी झालेली दिसून येतो. आणि या प्लासीच्या युद्धामध्ये नवाब सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि इंग्रजांनी आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे महत्वाचं युद्ध आहे बक्सरचं युद्ध. या बक्सरच्या युद्धाने इंग्रजांचं या ठिकाणी जो सत्ता आहे ती सत्ता भक्कम झाली आणि अशा प्रकारे ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये आपले सत्तेची या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली किंवा सत्तेची स्थापना झाली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील जे वर्चस्व आहे ते वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित झालं या 2 युद्धानंतर. आणि त्यानंतर कंपनीला बंगाल असेल, बिहार असेल, ओडिसा असेल या प्रांताची दिवाणी हक्क या ठिकाणी अधिकार या ठिकाणी मिळालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये आपल्या सत्तेची स्थापना केली. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास असताना किंवा ब्रिटिशांचा इतिहास अभ्यास असताना आपला 1857चा उठाव कशा प्रकारे झाला किंवा 1857च्या उठावाची कारणे कोणकोणती आहेत, तर या कारणाचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये इंग्रजांचे धार्मिक हस्तक्षेप असेल किंवा शोषणकारी जमीन महसूल पद्धती असतील किंवा भारतीय सैनिकांमधील जे भेदभाव आहेत त्या भेदभावामुळे सुद्धा किंवा अनेक जे काही राज्य आहेत किंवा जे संस्थान आहेत संस्था खालसा झाली आणि त्यामुळे 1857चा उठाव घडला असं सांगता येईल. 1857चा उठाव अभ्यासात असताना प्रमुख जे नेते आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ नानासाहेब पेशवे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, तात्या टोपे असतील यासारख्या अनेक नेत्यांचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या परीक्षे दृष्टिकोनातून आपण 1857चा उठाव अभ्यासात असताना हा उठाव देशभर का बसवला नाही किंवा एकसंघ नेतृत्व नसल्यामुळे हा उठाव अपयशी झाला असं आपल्याला सांगता येईल किंवा उठावामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य जनता या ठिकाणी सहभागी नव्हती आणि त्यामुळे हा उठाव अपयशी झाला असं आपल्याला सांगता येईल. त्याच्या किंवा या उठावाला अपयश का आलं त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास करणं या ठिकाणी परीक्षे दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यानंतर 1857 नंतर 1858 मध्ये या ठिकाणी कंपनीचा राज झाला, म्हणजे कंपनी सत्तेच्या या ठिकाणी नष्ट झाली आणि इंग्लंडचं या ठिकाणी जे काही इंग्लंडचे जे काही राज्य आहे ते राज्य या ठिकाणी त्याची सुरुवात झाली आणि ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता भारतावर या ठिकाणी स्थापना झाली. याचं सुद्धा आपण या ठिकाणी महत्वाचं आहे ते सुद्धा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. राष्ट्रीय चळवळीचा उदय कशा प्रकारे झाला, म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, राष्ट्रीय चळवळीचे किंवा भारतीय राष्ट्रीय सभेच्या या ठिकाणी कामगिरी जी आहे कामगिरी सुद्धा या परीक्षे दृष्टिकोनातून अभ्यास करणे महत्वाचे आहेत. त्यामध्ये जे 2 गट होऊन गेले ते एक म्हणजे जहाल गट, दुसरं म्हणजे मवाळ गट. या जहाल गटामधील जे काही नेते आहेत त्या नेत्यांचा सुद्धा अभ्यास करणं या परीक्षे दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. मवाळ गटामधील कोणकोणते नेते होते त्याचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण पाहू शकता की मवाळ गटामध्ये गोपाळकृष्ण गोखले असतील, आगरकर असतील, फिरोजशाह मेहता असतील यासारख्या नेत्यांचा या ठिकाणी अभ्यास करणं या ठिकाणी परीक्षे दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यावर जहाल गटामधील लाल, बाल, पाल यांचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक किंवा लोकमान्य टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल याचा सुद्धा अभ्यास करणे या ठिकाणी महत्वाचं
आहे. तर या ठिकाणी आपल्या आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करताना या राष्ट्रीय चळवळीचा किंवा राष्ट्रीय सभेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी गांधी युगाची जी सुरुवात आहे ती सुरुवात कशा प्रकारे झाली याचा सुद्धा या ठिकाणी परीक्षित दृष्टिकोन अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल की टिळक युगाचा अस्त झाला आणि गांधी युगाला सुरुवात झाली. गांधी युगाचा कालखंड जर आपण अभ्यासला 1915 ते 1947 म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत या ठिकाणी गांधी युग मानलं जातं. गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर 1915 मध्ये आल्यानंतर या ठिकाणी जी काही चळवळ आहे ती चळवळ कशा प्रकारे निर्माण केली किंवा सत्याग्रह जे आहेत सत्याग्रह कशा प्रकारे निर्माण केलं या ठिकाणी हे सुद्धा परिषद दृष्टिकोन अत्यंत महत्वाचं आहेत. गांधीजी गांधीजींचे जे सत्याग्रह आहेत त्या सत्याग्रहामध्ये त्यांनी पहिले निर्माण केलेले जे चंपारण्य सत्याग्रह असतील किंवा खेळा सत्याग्रह असतील किंवा असहकार चळवळ असतील किंवा या जे काही आंदोलन त्यांनी केलेलं आहे सविनय कायदेभंग असतील या सुद्धा या चळवळींचा या ठिकाणी या परिषद दृष्टिकोनातून अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये दांडी यात्रा असेल दांडी यात्रेचा सुद्धा ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचे आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी चले जावची चळवळ 1942 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने सामान्य जनता या चले जावच्या चळवळीमध्ये सहभागी झाली आणि अशा प्रकारे या ठिकाणी गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने भारतीयांना या ठिकाणी न्याय मिळवून दिला असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गांधीजीचे विचार आहेत त्यामध्ये अहिंसा असतील सत्याग्रह असतील स्वावलंबन असतील यासारख्या ज्या विचारांचा प्रसार आणि प्रचार या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो हे सुद्धा त्यांनी परिषद दृष्टिकोन अभ्यास करणे अत्यंत महत्वाचं आहे. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करताना 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे इस्लाम धर्मातील लोकांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि त्यामुळे 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशा प्रकारे यांनी पाकिस्तानाची निर्मिती झाली भारताची फाळणी झाली 14 ऑगस्ट 1947 रोजी आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला यासाठी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर भारताचा जो कारभार आहे तो कशा प्रकारे चालावा किंवा भारताचा किंवा जे काही राज्यकारभार आहे तो कशा प्रकारे चालावा यासाठी संविधान निर्मिती झाली आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. संविधानामध्ये कोणकोणत्या समिती आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि संविधान कधी लागू झालं भारतामध्ये आणि भारत हा प्रजासत्ताक झाला याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला भारताच्या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास होताना अनेक असे जे काही महत्वाचे टप्पे आहेत टप्प्यांच्या ठिकाणी या परिषद दृष्टिकोनातून अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास. महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास अभ्यासात असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचे जे घराणे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये त्या घराण्यांचा ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये पहिलं घराणे आहे सातवाहन घराणे किंवा सातवाहन जे राजवंश आहेत त्यांनी महाराष्ट्रावर किती वर्ष राज्य केले या सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा कोण होता त्यांचे कार्यक्षेत्र कुठपर्यंत होतो याचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचे आहे. सातवाहन घराण्याची जी राजधानी आहेत किंवा सातवाहन राज्याची जी राजधानी आहे ती राजधानी प्रथम कोणती होती आणि नंतर कशा प्रकारे या ठिकाणी राजधानी बदल झाली त्याचा सुद्धा या ठिकाणी परिषद दृष्टिकोन अभ्यास करणं महत्वाचं आहे. सातवाहन राजांनी कोणत्या धर्माला या ठिकाणी उत्तेजन दिलेलं आहे त्या धर्मातील जे काही वास्तू आहेत त्या वास्तूंचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सातवाहन घराण्यामधील जे काही व्यापार असेल किंवा जे काही साहित्य असतील ते साहित्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास असताना विद्यार्थी मित्रांनो जे राज्य होऊन गेले त्यामध्ये सातवाहन घराण्याबरोबर चालुक्य घराणे असतील राष्ट्रकूट घराणे असतील यादव घराणे असतील यांचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी महत्वाचे आहेत. चालुक्य घराण्यामधील चालुक्य घराण्याची जी राजधानी आहेत त्या राजधानीच्या किंवा त्या कालखंडामध्ये जे काही वास्तू निर्मिती झाली त्या निर्मितीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. राष्ट्रकूट घराणे असतील किंवा राष्ट्रकूट राज्य असतील राष्ट्रकूट राज्यामधील जी राजधानी असेल किंवा त्या कालखंडामधील कला असतील स्थापत्य असतील यांचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याबरोबरच यादव घराणे हे सुद्धा महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचे असे घराणे किंवा राज्य होऊन गेले. त्या यादव घराण्याचा अभ्यास असताना यादव घराण्याची राजधानी कोणती होती आणि त्या कालखंड त्या घराण्यामधील किंवा त्या राज्यातील असणारे जे काही शिक्षण असेल स्थापत्य असेल संस्कृती असेल यांनी कशा प्रकारे या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलेलं आहे याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या राज्यामधील जे काही कला असतील शिल्पकला असतील संस्कृती असतील किंवा समाज व्यवस्था असतील यांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास या ठिकाणी आपण म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यामुळे अनेक संत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील संत नामदेव असतील
संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, यांची जी कामगिरी आहे ती कामगिरी आणि जी भूमिका आहे भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी समाजामध्ये समानता आणि मानवता प्रसार करण्याचे काम केलं, त्यांचे जे कार्य आहे ते कार्य अभ्यास करणं महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायामधील जे काही समता असतील, प्रेम असतील, भक्ती असतील आणि समाजामध्ये त्यांनी एकतेचा संदेश दिला, या ठिकाणी अभ्यास करणं परिषद दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासानंतर आपल्याला ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मध्ययुगीन महाराष्ट्र सुद्धा अभ्यासता येईल. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना या ठिकाणी आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि महाराजांनी या ठिकाणी आदिलशाही असेल, मुघल असेल किंवा इतर जे काही परकीय सत्ता असतील, युरोपीय सत्ता असतील, यांच्या विरुद्ध या ठिकाणी संघर्ष केला आणि त्यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्याचा सुद्धा ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लढाईचा जो सर्वात महत्वाचा टप्पा किंवा सर्वात महत्वाचा जो काही पैलू आहे ते म्हणजे गनिमी कावा. आणि गनिमी कावाच्या पद्धतीने महाराजांनी अनेक शत्रूंना या ठिकाणी हैराण करून सोडले होते असं सांगता येईल. महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करताना स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, पण त्याबरोबर अनेक गड किल्ल्यांची सुद्धा या ठिकाणी उभारणी केलेली दिसून येतो. म्हणजे जे गड किल्ले कोणकोणते आहेत, ते किल्ल्यांची निर्मिती किंवा त्यांचे जे काही भूमिका आहे ती भूमिका सुद्धा या ठिकाणी अत्यंत आपल्याला अभ्यासता येणे महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी जे काही महाराजांनी जे लढाया केल्या त्या लढाईचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचे आहेत. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यामध्ये झाले आणि त्या साम्राज्याचे रूपांतर कशा प्रकारे झाले या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा अभ्यास करणं महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवे काळ सुरू झाला आणि पेशवे काळामध्ये जे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ पासून या ठिकाणी माधवराव पर्यंत किंवा थोरले बाजीराव पर्यंत किंवा दुसरे बाजीराव पर्यंत या ठिकाणी जे काही पेशवे होऊन गेले त्या पेशव्यांना सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये पहिले बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, माधवराव असतील, थोरले माधवराव पेशवे असतील, यांचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी परिषद दृष्टिकोन महत्वाचे आहेत. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये पानिपतचं युद्ध झालं. 1761 मध्ये अफगाण जो राजा आहे अहमद शाह अब्दाली यांच्या विरुद्ध या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला आणि खरी सत्ता जी आहे महत्वाची सत्ता मराठी सत्तेच्या रासाला पानिपतच्या युद्धापासून सुरुवात झाली असं आपल्याला सांगता येईल. त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं परिषद दृष्टिकोन अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासल्यानंतर आधुनिक महाराष्ट्र सुद्धा अत्यंत अभ्यास करणे महत्वाचं आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास असताना विद्यार्थी मित्रांनो या परिषद दृष्टिकोनातून ब्रिटिश काळातील जे सुधारणा आहेत त्या सुधारणा कोणकोणत्या आहेत, त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये कशा प्रकारे सुधारणा केल्या किंवा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही समाज सुधारक होऊन गेले त्या समाज सुधारकांनी कशा प्रकारे या ठिकाणी समाजामध्ये समानता आणि मानवता प्रस्थापित करण्याचे कार्य केलं. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील आणि किंवा गोपाळ हरी देशमुख असतील, असे अनेक समाज सुधारक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे कार्य आहे ते कार्य सुद्धा ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यांनी या समाजामध्ये समानता आणि मानवता प्रस्थापित करण्यासाठी कोणते कार्य केले त्याचा सुद्धा ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ शिक्षण संस्था आहेत ते शिक्षण संस्था सुरू केले. समाजामधील जे जातीभेद आहेत त्या जातीभेदाला विरोध केला आणि समाजामध्ये मानवता आणि समानता प्रस्थापित करण्याचे कार्य या महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतो. हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. कोल्हापूर संस्थानामध्ये राजाजी शाहू महाराज यांनी कशा प्रकारे समाजामध्ये समानता आणि समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले, जातीभेदाला विरोध केला आणि शिक्षणाला या ठिकाणी उत्तेजन दिलं, त्यासाठी कोणकोणत्या सुधारणा केल्या कोल्हापूर संस्थानामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राजाजी शाहू महाराजांनी, त्या सुद्धा या ठिकाणी या परीक्षे दृष्टिकोनाचा अभ्यास करणे महत्वाचं आहे. त्यानंतर अधिक महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास असताना स्वातंत्र्य लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी काय आहे ती संयुक्त चळवळ या ठिकाणी अभ्यास करणे महत्वाचे आहे. स्वातंत्र्य लढा असतील किंवा 1857 स्वातंत्र्य लढा असतील, या स्वातंत्र्य लढ्यामधील जे काही क्रांतिकारक होऊन गेले किंवा जे काही स्वतंत्र सैन्याने होऊन गेले त्या स्वतंत्र सैनिकांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये चाफेकर बंधू असतील, सावरकर असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, यांनी सुद्धा कशा प्रकारे कार्य केलं याचा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचा किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करण्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर भारतीय राष्ट्रीय सभेची कामगिरी जी आहे, जी भूमिका आहे महाराष्ट्रातील, ती सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भारताचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अभ्यास करताना असे अनेक टप्पे जे आहेत, जे महत्वाचे घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्याबरोबर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करताना या ठिकाणी प्राचीन महाराष्ट्र, मध्ययुगीन महाराष्ट्र आणि आधुनिक महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे घटक आहेत ते घटकांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा किंवा
तलाठी ग्रामसेवक भरती परीक्षा जी असतील त्या परीक्षा संदर्भामधील इतिहास आणि या स्पर्धा परीक्षेचा जो संबंध आहे तो संबंध अत्यंत जवळचा आहे आणि त्यामुळे इतिहासाचा या ठिकाणी अभ्यास करणं या परीक्षे दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे.